नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार, राहुल गांधींची टीका. राहुल गांधी रिजेक्टेड माल. फडणवीसांचा पलटवार. राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपा नेते संतापले. मोदी शहांवर राहुल गांधींचा थेट निशाणा. ही सगळी पवारांची पोरं आहेत. साहेबांची भेट घेतली हे अभिमानास्पद. पवार भीष्म पितामह आहे. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. देश रक्षणासाठी उद्या मोदींनी आम्हाला समुद्रात उडी मारायला सांगितली तरी मारू. मोदींनी आम्हाला महासत्तेचा मार्ग दाखवला. रत्नागिरीचे आमदार प्रमोद जठार यांचं वक्तव्य. सुषमा अंधारे प्रसिद्धीसाठी एखादी बातमी शोधतात. अंधारेंचं वक्तव्य जनतेमध्ये निगेटिव्ह प्रस्थापित करण्यासाठीच राम कुलकर्णींनी घेतला सुषमा अंधारेंचा समाचार. मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण, मात्र टोल सुरू. प्रकल्प येत नाही तोपर्यंत स्थानिकांनी जमिनी विकू नये. रायगडातल्या तिसऱ्या मुंबई संदर्भात मनसे आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती कार्यक्रमातील जेवणातून 12 जणांना विषबाधा. वडोद कान्होबा गावात जेवणानंतर नागरिकांची प्रकृती बिघडली. दुगत कार्यक्रमात घडला विषबाधेचा प्रकार. डॉक्टरांच्या उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर. कोल्हापुरात तरुणाकडून 4 चाकीची तोडफोड. गाडीवर चढून तरुणाचा स्टंट. सीसीटीव्ही मध्ये कैद. तोडफोडीनंतर स्वतःच व्हिडिओ शूट केल्याचा प्रकार. कोल्हापुरात रेकॉर्डवरील बाईक चोर पोलिसांच्या जाळ्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस. बारामतीत वॉटर पार्क ट्रिप दरम्यान तरुणाचा उष्माघातानं दुर्दैवी मृत्यू. उष्माघातानंतर हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती. सनस्ट्रोक नंतर हृदयविकाराचा झटका, तरुण दगावला. इचलकरंजीत सफाई कर्मचाऱ्याचा निर्गुण खून. कामगार चाळीत खुनाची थरारक घटना. दारूच्या नशेत चौघांकडून हत्या केल्याचा आरोप. अल्पवयीन मुलाचाही खुनात सहभाग असल्याची माहिती. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.